भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण महाराष्ट्रामध्ये चांगलेच गाजले. या महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या प्रकरणामध्ये अडकल्या आणि त्यांनी आपल्या महिला अध्यक्षपदाचा त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश अध्यक्षपदाचा सुद्धा राजीनामा दिला. परंतु या राजीनाम्यानंतर सुद्धा आणखीनच चर्चेला उधाण आलं. रुपाली चाकणकर यांच्याकडे जे अधिकार होते ते साधेसुधे अधिकार नव्हते. महिला आयोगाकडे एखादी तक्रार गेली की त्याचे खूप वाईट परिणाम होत असतात, पण त्या व्यक्तीचे आयुष्यसुद्धा उद्ध्वस्त होत असते. महाराष्ट्रामध्ये महिला आयोग असूनसुद्धा महिलांच्या एवढे केसेस का होतात? चला जाणून घेऊया महिला आयोगाविषयी. नमस्कार, मी साजिद. आपण पाहताय तरुण भारत कोल्हापूर. काळ कोणताही असो, स्वातंत्र्याच्या काळात किंवा आत्ता आपण म्हणतो की समाज पुढे गेला आहे, डेव्हलपमेंट झाली आहे. महिलांच्यावरती अत्याचाराचा पाढा कधीच संपलेला नाही. पूर्वी देखील महिलांना अत्याचाराच्या सामोरे जावे लागत होते आणि आत्ता देखील तीच परिस्थिती आहे. त्या परिस्थितीत कोणताही बदल झालेला नाही. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यामध्ये महिला अत्याचाराच्या बळी ठरतात. शिव शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या राज्यामध्ये महिला बळी जातात. अशोक खराच्या प्रकरणामुळे रुपाली चाकणकर यांच्यावर आरोप झाले. विरोधकांच्या बरोबर स्वपक्षातून त्यांच्यावर टीका करण्यात आली, ज्यांचे परिणाम त्यांना भोगावे लागले. रुपाली चाकणकर यांच्याकडे जे पद होते त्या पदाची ताकद खूप मोठी होती. महिलांना न्याय देणारी यंत्रणा म्हणजे महिला आयोग हे आपल्या निर्णय घेण्याच्या क्षमतेमध्ये खूपच पॉवरफुल असते. NCW अर्थातच नॅशनल कमिशन ऑफ वुमेन्स आपल्या भारतात राष्ट्रीय महिला आयोग आहे. तसंच प्रत्येक राज्यामध्ये स्वतंत्र असे राज्य महिला आयोग नेमण्यात आले आहेत. त्याचनुसार महाराष्ट्रात राष्ट्रीय महिला आयोग आहे. राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 अंतर्गत राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली. हे महिला आयोग अर्थन्यायिक संस्था आहे. आयोगाचा मुख्य उद्देश महिलांच्यावरील अन्याय, भेदभावाविरुद्ध त्यांना संरक्षण आणि न्याय मिळवून देणे. महिलांच्या संरक्षणाचा प्रश्न हा सामाजिक न राहता तो आता राजकीय कायदेशीर झाला आहे. महिला आयोगाकडे असणारे अधिकार पाहूयात. एक म्हणजे समज बजावण्याचा अधिकार. दिवाणी न्यायालयाप्रमाणे महिला आयोगालाही साक्षीदारांना समज पाठवण्याचा अधिकार असतो. फक्त समज बजावण्याचा अधिकार नाही, तर संबंधित कोणत्याही व्यक्तीला समज बजावून हजर राहण्यास भागही पाडता येतं. महिला आयोग एखाद्या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रे सादर करण्याचे आदेशही देऊ शकतात. हाही अधिकार दिवाणी न्यायालयासारखाच आहे. तसंच सरकारी कार्यालयातील नोंदी किंवा अहवाल मागवण्याचा अधिकारसुद्धा महिला आयोगाला असतो. तक्रारींची चौकशी करता येते. महिलांच्याकडून आलेल्या तक्रारींची आयोग चौकशी करू शकते. जसे की घरगुती हिंसा, छळ, हुंडाबळी किंवा ऑफिसमध्ये होणारे गैरप्रकार. याशिवाय स्वतःहून एखादं प्रकरण ते हाताळू शकतात. एखादं संवेदनशील आणि सामाजिक विषयातल्या चर्चेतील प्रकरणामध्ये महिला आयोग थेट हस्तक्षेप करू शकतो. तसेच संबंधित यंत्रणांवर कारवाई करण्यास प्रवृत्त देखील करू शकतो. कायदा दुरुस्तीची शिफारस करणं हा कायदा खूप महत्त्वाचा मानला जातो. आयोग महिलांसाठी किंवा महिलांच्या संबंधित असलेल्या कायद्याचं परीक्षण करू शकतो आणि त्यामध्ये सुधारणा सुचवू शकतो. आयोगाचा आणखीन एक महत्त्वाचा कायदा म्हणजे लोकांमध्ये जनजागृती करणे. महिलांच्या कायदेशीर हक्काबद्दल समाजात जनजागृती करता येते. थोडक्यात सांगायचं झालं तर महिला आयोग हे महिलांच्या घटनात्मक आणि कायदेशीर हक्काचं संरक्षण करणारी एक सर्वोच्च संस्था आहे. हे सर्व अधिकार महिला आयोगाला जरी असले तरी त्यांना काही मर्यादा असतात. म्हणजेच की महिला आयोगाला थेट शिक्षा देता येत नाही. न्यायालयाचा निर्णय जसा अंतिम आणि बंधनकारक असतो, तशाच आयोगाच्या शिफारसी बंधनकारक नसतात. तर महिला आयोग केवळ शिफारस करू शकतो. याशिवाय अंमलबजावणीसाठी न्यायालय आणि प्रशासनाद्वारे सुद्धा महिला आयोगाला अवलंबून राहावं लागतं. या मर्यादांमुळे आयोगावर कधीकधी प्रश्नचिन्हे उभे राहू शकतात. खरात प्रकरणामधील वाद यासाठी चर्चेत आला. महिला आयोगाला आणखीन काही अधिकार द्यावे अशी सगळीकडून बोलले जाऊ लागले. महिलांना योग्य तो न्याय मिळवून देणे हीच फर्स्ट प्रायोरिटी असली पाहिजे. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आणि महिला आयोगाच्या कायदेशीर बाबीसाठी तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. अशाच नवनवीन आणि ट्रेंडिंग व्हिडिओसाठी तरुण भारतच्या यूट्यूब, इंस्टाग्राम, फेसबुकला फॉलो करायला विसरू नका.